लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना 0% व्याजाने 10,000 रुपयांपासून 1 लाखांपर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देणारी योजना मुंबई जिल्हा बँकेने जाहीर केली आहे। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या गटाला देखील आता 10 लाखांपर्यंत कर्ज देण्याची तयारी मुंबई बँकेची आहे। कर्जमाफी कधी करायची या संदर्भातील काही नियम आहेत आणि त्याची एक पद्धती आहे। या सरकारने दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही। उचित वेळी योग्य वेळी हा निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलंय। पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्यावरून महाराष्ट्रात राजकारण पेटलं असताना इयत्ता 1 ते 5वी साठीच्या हिंदी भाषेची पाठ्यपुस्तकं छापण्याचे आदेशच अजून निघालेले नाहीयेत। हिंदी पाठ्यपुस्तकाच्या कच्च्या आराखड्याला अंतिम मान्यता मिळाली नाहीये। शासनाकडून याचे निर्देश आल्यानंतरच पुस्तकांची छपाई केली जाईल अशी माहिती समोर येते। चिपळूणजवळील कामथे इथे मुंबई गोवा महामार्गावर प्रदूषित रसायनयुक्त केमिकलचं पाणी नदीमध्ये सोडणारे टँकर नागरिकांनी पलटून लावले किंवा पकडले। 2 टँकर्स रंगेहात पकडण्यात यश आले। या प्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे। अकोल्यातील एका मानसोपचार तज्ज्ञानं आत्महत्या केली आहे। अॅनेस्थेशियाचं इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या सभोवती पदपथाच्या आवश्यक दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत 22 जूनपासून राजकोट किल्ला पर्यटकांसाठी बंद असेल अशी माहिती कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून देण्यात आली आहे। ब्राझीलच्या दक्षिणेकडील सांता कॅटरिना राज्यामध्ये एक भयानक अपघात घडलेला आहे। 21 प्रवाशांना घेऊन जाणारा एक गरम हवेचा फुगा अर्थात हॉट एअर बलून कोसळला, ज्यामध्ये किमान 8 जणांचा मृत्यू झालाय तर 13 जण जखमी झाले। मनमाडजवळ पुणे इंदोर महामार्गावर एसटीचा भीषण अपघात झाला। या जवळपास 10 प्रवासी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस रस्त्याच्या कडेला धडकल्यानं अपघात झाला। यंदा पाऊस लवकर सुरू झाल्यानं दरवर्षी मे जूनमध्ये तळाला जाणाऱ्या राज्यातील धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा दुप्पट जलसाठा झाला असून धरणं 37% भरलेली आहेत। राज्यात 138 मोठी धरणं असून त्यामध्ये आजच्या घडीला 36.88% जलसाठा आहे आणि गेल्या वर्षी तो केवळ 17.60% होता। सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या पाण्यामध्ये मोठी वाढ झाली आहे। उजनी धरण हे 75%हून अधिक भरलेलं आहे। प्रशासनानं पूर नियंत्रणासाठी धरणातून भीमा नदी पात्रात 21,600 क्युसेक इतका विसर्ग सोडला। हा सेकंद 10 बातम्या। प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी, फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास। कर्जमाफी कधी करायची या संदर्भातील काही नियम आहेत। सरकारने दिलेला एकही शब्द सरकार फिरवणार नाही। कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। इयत्ता 1 ते 5वी साठीच्या हिंदी भाषेची पाठ्यपुस्तकं छापण्याचे आदेशच नाहीत तर पाठ्यपुस्तकाच्या कच्च्या आराखड्याचा अंतिम मान्यतेच्या प्रतीक्षेत शासन निर्देश आल्यानंतरच पुस्तकांची छपाई होणार। राज्यातील धरण क्षेत्रात पावसाची कृपा। जूनमध्येच राज्यातील 37% धरणं भरली।